इचलकरंजीकरांसाठी आनंदाची बातमी. आता आपल्या सेवेत दाखल झाले आहे एस्पारा आक्वा शुद्ध पेयजल. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह शुद्ध पाण्याची खात्री. मायक्रोफिल्टरेशन, ड्युअल मीडिया, आरो मेम्ब्रेन, अल्ट्राव्हायलेट शुद्ध यासह आपल्याकडे सिप किंग फ्रूट ज्यूसेसमध्ये सिप किंग फ्रूट ज्यूस, स्पाउट पाउच, फ्रूट ज्यूस ग्लास देखील उपलब्ध आहेत. लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कार्यक्रमांसाठी ऑर्डर देखील स्वीकारल्या जातील. संपर्क राजू कित्तूर 9860615717, अशरफ पेंढारी 7034915717. एस्पारा आक्वा, शुद्धतेची खात्री, सेवेत गुणवत्ता. प्रत्येक थेंबात विश्वास, प्रत्येक घोटात शुद्धता. माणगावमध्ये बिबट्याचे दर्शन, वन विभागाची RRT टीम दाखल. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण. हातकणंगले तालुक्यातील माणगाव परिसरातील दाजीबाचा मळा येथे शनिवारी सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीती आणि सावधतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाची हातकणंगले RRT टीम घटनास्थळी दाखल झाली असून परिसराची पाहणी आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी संतोष भरमगोंडा हे सकाळच्या सुमारास उसाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी त्यांना वैरणाजवळ बिबट्यासारखा प्राणी दिसला. अचानक झालेल्या हालचालीमुळे घाबरलेल्या संतोष यांनी आरडाओरड करत स्वतःचा बचाव केला. त्यानंतर संबंधित प्राणी जवळील उसाच्या शेतात पसार झाल्याचे त्यांनी सांगितले. घटनेनंतर ग्रामस्थांनी परिसरात पाहणी केली असता पाण्याच्या पाटात प्राण्याच्या पायांचे ठसे आढळल्याची माहिती समोर आली. गेल्या काही दिवसांपासून परिसरात वन्य प्राण्यांच्या हालचालींची चिन्हे दिसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटनास्थळी हातकणंगले RRT टीमचे नियतक क्षेत्र अधिकारी मगेश रामचंद्र वंजारे यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच माणगावचे पोलीस पाटील करसिद्ध जोग, ग्रामसेवक दीपक पाटील, पत्रकार शिरीष मधाळे यांच्यासह अभय वणवाडे, हेमंत कांबळे, नितीन गवळी, शरद पाटील, रोहित कोठावळे, विनायक बने, मंजित बिराजे, अविनाश खोत, योगेश खोत आदी नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून एकट्याने शेतात न जाणे, रात्रीच्या वेळी खबरदारी घेणे आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सबस्क्राइब करा.